आजचा जो बायोटा आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील मुलीचा आहे. मुलीचा हा पुनर्विवाह आहे आणि ते सुद्धा लग्नासाठी बुलढाणा किंवा अकोला जिल्ह्यातील मुलगा शोधत आहेत. त्यामुळे विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना जुळण्यासाठी सहकार्य करा. आपण मुली थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. मुलीचे जन्मवर्ष आहे 1991. उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. मुलगी दिसायलाही सुंदर आहे. मुलीचं शिक्षण हे 12वी झालेलं आहे आणि मुलीचे मिस्टर हे वारलेले आहेत. मुलगी सध्या विधवा आहे, पण यांना लग्नापासून एक 5 वर्षांची मुलगी आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असा त्यांचा परिवार आहे. मूळ यांचं गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे बुलढाणा जिल्हा किंवा अकोला जिल्ह्यातील असावं. मग तो मुलगा बुलढाणा किंवा अकोला जिल्ह्यात नोकरीला असेल तरी चालेल किंवा इतर जिल्ह्यात नोकरीला असेल तरीही त्यांना चालेल. एखाद्या मुलाचं शिक्षण जर का कमी झालेलं असेल, कोणत्याचा जर का व्यवसाय चांगला वेल सेटल असेल असंही स्थळ त्यांना चालेल. किंवा एखाद्या मुलाचं शिक्षण जरी साधारण आहे, कोणत्या मुलाची शेती चांगली आहे, बागायतदार शेतकरी मुलगा आहे आणि एक वेल सेटल असा मुलगा आहे असंही स्थळ त्यांना चालेल. त्यामुळे आज शेतकरी मुलांसाठी स्थळे कमी असतात, तर शेतकरी मुलांसाठी हा एक चांगला बायोडाटा आहे. घटस्फोटित किंवा विधुर एखादा मुलगा असेल असंही चालेल. त्यांचं एखादा अपत्य असेल तर तेही यांची स्वीकारायची तयारी आहे आणि यांची इच्छा आहे की यांच्याही मुलीसोबत त्यांचा स्वीकार करावा. त्यामुळे नक्की त्यांच्या साधारण अपेक्षा आहे. तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल, थोडीफार तुम्हाला शेतजमीन असेल, एक चांगली नोकरी असेल किंवा तुम्ही वेल सेटल व्यावसायिक असाल, चांगले बागायतदार शेतकरी असाल आणि तुमचाही जर का पुनर्विवाहित मुलीसोबत तुम्ही लग्न करू इच्छित असाल तर त्वरित आपल्या ऑफिसचे 2 नंबर दिलेले आहेत. सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तरी नाव नोंदणी करा. आणि अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय शिवराय.